Hello student, today's topic is anemia. Anemia means low oxygen carrying capacity of blood. अशी कंडिशन ज्या वेळेस ब्लडची ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी ही फार कमी होऊन जाते. एनिमियाचे सिम्पटम आहेत व्हेरी पेल और येलोइश स्किनचा कलर हा येलोइश होऊन जाईल. फटीग और वीकनेस, अशक्तपणा येतो. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वसनात त्रास होतो. टॅकिकार्डिया म्हणजे हार्टबीट हे फार वाढतात. टॅकिकार्डियाचा अपोजिट आहे ब्रॅडिकार्डिया, ज्यावेळेस हार्टबीट हे फार कमी होऊन जातात. अ कंडिशन वेअर हार्टबीट्स आर लेस दॅन 60 पर मिनिट. अँड डिझिनेस म्हणजे चक्कर येणे. सो देर आर मेनी रिझन्स फॉर दिस ॲनेमिक कंडिशन. देर आर सम टाइप्स ऑफ ॲनिमिया लाईक iron deficiency, pernicious anemia, hereditary spherocytosis, G6PD-H deficiency, sickle cell anemia, hemorrhagic anemia, aplastic anemia, and thalassemia. These are the types of anemia. Now we are going to study these types. First one, iron deficiency. या ठिकाणी डेफिशियन्सी म्हणजे कमतरता. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये आयरनची कमतरता होईल त्या कंडिशनला आपण म्हणू आयरन डेफिशियन्सी. आयरन हा प्रोटोपोर्फिरिन 9 या कंपोनंटबरोबर रिॲक्ट होतो आणि हीम तयार करतो, जो हिमोग्लोबिन मॉलिक्यूल बनवण्यासाठी यूज केला जातो. तर याचे कॉजेस काय आहे? आयरन डेफिशियन्सी आपल्यामध्ये कशामुळे होऊ शकते? तर त्याचे कॉजेस आहे, कारणं आहेत ब्लड लॉस, रक्त वाया जाणे आपल्या बॉडीमध्ये किंवा बॉडीच्या बाहेर. हेवी मेन्स्ट्रुएशन, फिमेल्समध्ये मेन्स्ट्रुएशन होतं आणि त्याच्यात ब्लड लॉस होतो. लो आयरन डाएट, आपण जी डाएट खातो त्याच्यामध्ये आयरन कंपोनंट जर कमी असलं तरीसुद्धा आयरन डेफिशियन्सी होऊ शकते. ब्लड टेस्टमध्ये आपण बघितलं असेल की MCV आपल्याला टेस्ट करावी लागते. MCV म्हणजे मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम किंवा मीन सेल व्हॉल्यूम. त्यामध्ये आपण ब्लडचे सगळ्या सेलचं व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट करतो. तर नॉर्मल रेंज आहे MCVमध्ये 27.5 अप टू 33.2 पिकोग्रॅम्स ही नॉर्मल व्हॅल्यू आहे. जर याच्यापेक्षा कमी जर आपलं MCV कॅल्क्युलेट झाला तर आपण त्या कंडिशनला म्हणणार मायक्रोसायटिक ॲनिमिया. हे का होतं? यात जसं नाव सजेस्ट केलेलं आहे मायक्रोसायटिक. मायक्रो मीन्स स्मॉल आणि सायटिक मीन्स सेल. त्या ठिकाणी RBCचं व्हॉल्यूम हे फार कमी होऊन जातं. RBC ह्या फार छोट्या होऊन जातात आणि त्याच्यामुळे MCV कॅल्क्युलेशन MCV व्हॅल्यू ही फार कमी येते. तर अशा प्रकारे आयरन डेफिशियन्सी हा ॲनिमियाचा एक कॉज आहे. थर्ड टाइप ऑफ ॲनिमिया इज पर्निशियस ॲनिमिया. Pernicious anemia is also known as vitamin B12 deficiency or folic acid deficiency. So what happens actually in this condition? We eat food that contain B12 or folic acid, and when it enters into the stomach, the parietal cells of the stomach secrete glycoprotein. Actually, glycoproteins are the intrinsic factor that bind to the vitamin B12 or folic acid and takes entry into the blood. Pernicious anemia ला आपण B12 डेफिशियन्सी किंवा फॉलिक ॲसिड डेफिशियन्सी असं सुद्धा म्हणू शकतो. जेव्हा आपण फूड खातो त्या फूडमध्ये विटॅमिन B12 किंवा फॉलिक ॲसिड प्रेझेंट असतं. जेव्हा ते स्टमकमध्ये जातं, स्टमकचे परायटल सेल्स सिक्रीट करतात ग्लायकोप्रोटीन. ग्लायकोप्रोटीन हा इंट्रिन्सिक फॅक्टर आहे जो विटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिडला बाइंड होतो आणि बाइंड केल्यानंतर तो त्याला ब्लडमध्ये घेऊन जातो. जर या ठिकाणी काही कंडिशनमध्ये काय होतं, काही लोकांमध्ये त्या ग्लायकोप्रोटीनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात. त्या अँटीबॉडीज त्या ग्लायकोप्रोटीनवर अटॅच होऊन त्याला ब्लॉक करून देतात. ब्लॉक झाला म्हणजे काय होतं, विटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिड ग्लायकोप्रोटीनला बाइंड होऊ शकत नाही आणि तो ब्लडमध्ये एंट्री करत किंवा मग फारच कमी प्रमाणात विटॅमिन B12 किंवा फॉलिक ॲसिड हे ब्लडमध्ये एंट्री करतात. फारच कमी प्रमाण असल्यामुळे काय होतं, फॉलिक ॲसिड अँड
Vitamin B12 are necessary for DNA maturation and condensation. बॉडीमध्ये फॉलिक ॲसिड आणि विटॅमिन B12ची डेफिशियन्सी असेल तर आपली इमॅच्युअर RBC ही मॅच्युअर होऊ शकत नाही, कारण की मॅच्युरेशनसाठी आणि DNAच्या कंडेन्सेशनसाठी हे दोघं मटेरियल फार इम्पॉर्टंट असतात. जर फार कमी प्रमाणात आपल्या ब्लडमध्ये विटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिड असणार तर काय होणार, RBCचं मॅच्युरेशन होणार नाही, ती सेल मोठीच राहील आणि अशा मोठ्या इमॅच्युअर RBC असल्यामुळे त्या कंडिशनला आपण म्हणतो मॅक्रोसायटोसिस. मॅक्रो म्हणजे मोठा आणि सायटोसिस इट इज रिलेटेड टू द सेल, किंवा त्याला आपण मॅक्रोसायटिक ॲनिमिया असे सुद्धा म्हणू शकतो. तर अशा मोठ्या इमॅच्युअर RBC असल्यामुळे काय होणार, RBC ही साईजने मोठी असल्यामुळे छोट्या छोट्या ब्लड कॅपिलरीजमध्ये त्या अडकतात. they stuck inside the blood capillaries and due to which the hemolysis occur. hemolysis कशामुळे होणार, आपल्या बॉडीमध्ये जे मॅक्रोफाजेस असतात ते अशा प्रकारे जर काही ॲबनॉर्मॅलिटी झाली तर त्या सेल्सला खाऊन टाकतात फॅगोसायटोसिसने. तर अशा प्रकारे जे RBC असतात त्यांना मॅक्रोफाजेस खाऊन टाकतील आणि यामुळे काय होणार, आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिनची कमी होईल, म्हणजे ॲनिमिया होईल. अशा पेशंटमध्ये आपण त्यांना विटॅमिन B12 हा इंट्रामस्क्युलर इंजेक्शनने देतो. इंट्रा म्हणजे आत आणि मस्क्युलर म्हणजे मसलच्या आत आपण विटॅमिन B12 इंजेक्ट करतो. तर अशा प्रकारे हा आहे पर्निशियस ॲनिमिया. थर्ड टाईप ऑफ ॲनिमिया इज हेरिडिटरी स्पिरोसायटोसिस. As the name suggests, it is hereditary, means it is genetical. म्हणजे जे काही डिफेक्ट आलेले असतात ते जीन्सवर असतात आणि ते एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कॅरी होतात. स्पिरोसायटोसिस, स्पिरो मीन्स इट इज स्फेरिकल. आपण RBCचं सेक्शन या ठिकाणी जर घेतला तर या प्रकारे दिसतो. पण या कंडिशनमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये काही प्रोटीन्स जे आहेत अँकरिंग आणि स्पेक्ट्रिन, या दोन प्रकारच्या प्रोटीनने RBCची साईज ही RBCचा शेप हा मेंटेन केला जातो. पण याच प्रोटीनमध्ये जर म्युटेशन झालं तर ते त्यांचं काम बरोबर करू शकत नाही आणि RBC ही स्फेरिकल तयार होते, अशी फुगीर तयार होते, म्हणून त्याला स्पिरोसायटोसिस असं म्हणतात. अशा प्रकारच्या RBCने काय होईल, ही RBC जास्त फुगीर असल्यामुळे ती ब्लड वेसल्समधून इझिली पास होत नाही आणि छोट्या छोट्या ब्लड कॅपिलरीजमध्ये ती अडकून जाते, स्पेशली सायनोसोडल कॅपिलरीजमध्ये. सायनोसोडल कॅपिलरीज कुठे असतात, जसं बोन मॅरोमध्ये ब्लड तयार होतं, ब्लड सेल्स तयार होतात, तेव्हा ते सायनोसोडल कॅपिलरीजने ब्लडमध्ये एंट्री करतात. लिव्हरमध्ये, स्प्लीनमध्ये जेव्हा ते तयार होतील तेव्हा ते सायनोसोडल कॅपिलरने ब्लडमध्ये एंट्री करतात. तर अशा प्रकारे जर स्प्लीनमध्ये अशी कंडिशन असली तर स्प्लीन हा ब्लॉक होतो, त्याचे सायनोसोडल कॅपिलरी हे ब्लॉक होतील आणि स्प्लीन हा एनलार्ज होऊन जातो, त्याच्यावर स्वेलिंग येते, त्याला स्प्लिनोमेगॅली असं म्हणतात. स्प्लिनो म्हणजे स्प्लीन आणि मेगा म्हणजे मोठा. जेव्हा स्प्लीन हा नॉर्मलपेक्षा मोठा होऊन जातो साईजने तेव्हा आपण त्याला स्प्लिनोमेगॅली असं म्हणतो. तर हे आहे हेरिडिटरी स्पिरोसायटोसिस. फोर्थ टाइप is glucose 6-phosphate dehydrogenase deficiency. Our RBC carries only one type of cycle, that is glycolysis, where it converts glucose into pyruvic acid. Here the first step of this glycolysis is carried out by this enzyme glucose 6-phosphate dehydrogenase. During this phase, as you can see in the diagram, in the reaction, the NADP plus molecules are converted into NADPH. या रिॲक्शनमध्ये NADP प्लस जे मॉलिक्यूल आहे ते NADPH मध्ये कन्वर्ट होतात आणि या कन्व्हर्शनमुळे काय होतं, रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज तयार होतात. असे मॉलिक्यूल जे आपल्या बॉडीसाठी फार टॉक्झिक आहे. अशा टॉक्झिक मॉलिक्यूल्सची जर कॉन्सन्ट्रेशन आपल्या ब्लडमध्ये वाढलं तर काय होतं, आपल्या हिमोग्लोबिनचं प्रेसिपिटेशन होतं आणि हिमोग्लोबिनचं प्रेसिपिटेशन जर झालं त्याला हेन्स बॉडीज असं म्हणतात, जसं डायग्राममध्ये दाखवलं आहे.
हे आपण डिटेक्ट करू शकतो कोम्स टेस्टने. तर नॉर्मली काय होतं, जेव्हा अशा प्रकारचे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज तयार होतात तेव्हा आपल्या बॉडीमध्ये ग्लुटाथायोन नावाचा एक मॉलिक्यूल असतो रिड्यूस फॉर्ममध्ये, आणि जेव्हा तो ऑक्सिडाइज होतो तेव्हा जो NADPH तयार झालेला आहे त्याला तो परत कन्वर्ट करतो NADP+ मध्ये. या कन्वर्शनमध्ये असे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज यूज केले जातात. म्हणजे जे काही टॉक्सिक मटेरियल तयार झालेले होते ते कमी होतात, यूज होऊन जातात. पण जर अशा प्रकारे या एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल किंवा त्याची लेवल ही फारच कमी असेल तर काय होणार, टॉक्सिक जे इलिमेंट आहेत रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज हे कमी होणार नाही आणि आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन प्रेसिपिटेशन होईल, ब्लड सेल्स हे डिस्ट्रॉय होतील आणि एनिमिया होईल. Fourth type of anemia is sickle shape anemia. As the name suggests, RBC becomes sickle shaped. It is abbreviated at HBS for sickle. Disorder causes RBC to become misshaped and break down. या कंडिशनमध्ये काय होतं, RBC यांचा शेप चेंज होऊन जातो, मिस शेप होऊन जातात आणि ते ब्रेक होतात. सिकल सेल RBC म्हणजे काय, अर्धचंद्राकृती RBC. तर हे ॲक्च्युअली होतं काय, व्हॉट इज द कॉज बिहाइंड दिस इज म्युटेशन. व्हॉट इज मीन बाय म्युटेशन, चेंज इन द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑफ अ DNA इज कॉल्ड म्युटेशन. जर DNAच्या सिक्वेन्समध्ये काही चेंज झाला तर म्युटेशन होतं. आपल्याला माहीत आहे हिमोग्लोबिन हा 2 अल्फा आणि 2 बीटा चेनने बनलेला असतो. तर जर बीटा चेनमध्ये म्युटेशन झालं म्हणजे बीटा चेनमधल्या 6th अमायनो ॲसिड जो ग्लुटामेट असायला पाहिजे, ग्लुटामिक ॲसिड असायला पाहिजे, हा ग्लुटामिक ॲसिड हा हायड्रोफिलिक अमायनो ॲसिड आहे. हायड्रोफिलिक म्हणजे वॉटरला. पॉईंट म्युटेशनने काय होईल, ग्लुटामिकच्या जागेवर व्हॅलिन अमायनो ॲसिड येऊन जाईल जो आहे हायड्रोफोबिक इन नेचर. याच्यामुळे काय होतं की पूर्ण RBCचं नेचर चेंज होऊन जातं आणि यामुळे काय होईल, हिमोग्लोबिनचं पॉलिमरायझेशन होतं. पॉलिमरायझेशन म्हणजे जे काही हिमोग्लोबिन असेल ते एकमेकांना चिकटतात आणि एक मोठा बंच तयार करतात, पॉलिमर तयार करतात. त्याला आपण हिमोग्लोबिन पॉलिमरायझेशन असं म्हणतो. तर यामुळे काय होतं, हिमोग्लोबिन पॉलिमरायझेशनमुळेच जी स्फेरिकल RBC आहे ती सिकल शेप होऊन जाते आणि सिकल शेप असल्यामुळे ही प्रॉपर RBC नसते आणि तिचं लाईफस्पॅन हे असतं फक्त 10 ते 20 दिवससाठी. या केसमध्ये पेन क्रायसिस होतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ऑर्गनचे ब्लड व्हेसल हे ब्लॉक होतात, त्या ठिकाणी आपल्याला त्रास होतो आणि स्पिनोमेगॅलीसुद्धा आपल्याला बघायला मिळते. पाचवा टाईप आहे हिमोरेजिक ॲनिमिया म्हणजे लॉस ऑफ RBC. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ब्लड लॉस होईल, त्याच्यामुळे RBC लॉस होतील. RBC लॉस झाला तर काय होणार, हिमोग्लोबिन लॉस होईल आणि ॲनिमिक कंडिशन तयार होते. तर यामध्ये हे इन्फेक्शनमुळे सुद्धा होऊ शकतं. जसा एक बॅक्टेरिया आहे हेलिकोबॅक्टर पायलोरी, हा इन्फेक्ट करतो स्टमक वॉलला आणि त्या ठिकाणी तो अल्सर तयार करतो किंवा स्टमक कॅन्सरसुद्धा तयार करतो. अल्सरमुळे काय होतं, अल्सरमधून ब्लड हे बाहेर निघत असतं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ब्लड लॉस होतो. ब्लड लॉस झाला तर RBC लॉस होतील आणि आपली O2 लेवल कमी होईल, नॉर्मल ऑक्सिजन लेवल कमी होते आणि ॲनिमिक कंडिशन ही तयार होते. तर अशा प्रकारे इन्फेक्शनमुळे आपले ऑर्गन जर डॅमेज झाले असतील तर त्या ठिकाणी त्या प्रकारच्या ॲनिमियाला आपण हिमोरेजिक ॲनिमिया म्हणतो. 6th टाईप ऑफ ॲनिमिया इज अप्लास्टिक ॲनिमिया. अप्लास्टिक ॲनिमियामध्ये होतं काय, जसं आपण RBC फॉर्मेशनमध्ये बघितलं आहे की हिमोसायटोब्लास्ट ही जी मदर सेल असते त्याच्यापासून मायलॉइड स्टेम सेल आणि लिम्फोइड स्टेम सेल तयार होतात. मायलॉइड स्टेम सेल मायलॉइड स्टेम सेल विल गिव्ह राईज टू RBC, WBC अँड प्लेटलेट्स. तर याच्यामध्ये काय होतं की बोन मॅरो हा डिस्ट्रॉय होऊन जातो वेगवेगळ्या कारणांमुळे. काही इन्फेक्शन असू शकतं किंवा मग काही रेजमुळे सुद्धा किंवा काही केमिकल्समुळे सुद्धा बोन मॅरो हा डॅमेज होतो. अशामुळे मायलॉइड सेल डॅमेज झाले असतील किंवा पूर्ण बोन मॅरो डॅमेज होतो आणि
सगळ्याच प्रकारच्या ब्लड सेल्सची लेवल ही कमी होऊन जाते. मीन्स लो लेवल ऑफ RBC, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज ॲनिमिया. ज्या कंडिशनमध्ये RBCची लेवल ही नॉर्मलपेक्षा फार कमी असेल त्याला आपण ॲनिमिया म्हणतो. नंतर आहे ल्युकोपेनिया. ल्युकोपेनिया म्हणजे काय? ज्या वेळेस WBCची लेवल ही नॉर्मलपेक्षा कमी असेल तो असेल ल्युकोपेनिया. आणि ज्यावेळेस प्लेटलेट्सचा नंबर हा फार कमी असतो तेव्हा आपण त्याला म्हणतो थ्रोम्बोसायटो. जेव्हा एकाच वेळेस या तिघं कंडिशन येतात तेव्हा त्या कंडिशनला आपण म्हणतो पॅनसायटोपेनिया. अशा प्रकारे अप्लास्टिक ॲनिमियामध्ये सगळ्याच प्रकारचे ब्लड सेल्स हे कमी होतात. This type of anemia is thalassemia. As we know that hemoglobin is made up of 4 polypeptide chain, 2 alpha and 2 beta chain. So what is mean by thalassemia? Missing of any polypeptide chain of hemoglobin is called as it result into thalassemia. There are two types of thalassemia, alpha thalassemia and beta thalassemia. In alpha thalassemia, one of the alpha chain is missing and hemoglobin has 1 alpha and 2 beta chain. This is called alpha thalassemia. In case of beta thalassemia, any one of the beta chain is missing and hemoglobin has 2 alpha and 1 beta chain. In both the cases, hemoglobin will not perform its function properly and anemia occur. ज्या प्रकारे आपल्याला माहीत आहे की हिमोग्लोबिन हा 2 अल्फा आणि 2 बीटा चेनने बनलेला आहे. यापैकी कोणतीही एक चेन जर ॲब्सेंट असेल तर आपण त्या कंडिशनला थॅलेसेमिया असं म्हणू शकतो. थॅलेसेमियाचे 2 प्रकार आहेत, अल्फा थॅलेसेमिया आणि बीटा थॅलेसेमिया. ज्या प्रकारे नावं आहे अल्फा थॅलेसेमिया म्हणजे यात 2 अल्फा चेनपैकी एक चेन ॲब्सेंट असेल आणि हिमोग्लोबिनमध्ये असेल मग 1 अल्फा आणि 2 बीटा चेन, म्हणजे 4 चेनच्या जागेवर असतील 3 चेन. बीटा थॅलेसेमिया ज्याप्रमाणे नाव आहे तर बीटा चेन ॲब्सेंट असेल, 2 बीटा चेनपैकी एक चेन ॲब्सेंट असेल आणि हिमोग्लोबिनमध्ये असेल 2 अल्फा आणि 1 बीटा चेन.